बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। राम मंदिर सोहळ्यानंतर किंवा आधीही महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड घडणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय। महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे। सगळ्या निवडणुकांच्या आधी हे होईल। काँग्रेस ही फुटेल असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। भारतीय जनता पार्टी राज्यातील काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात फोडेल असा दावा दमानिया यांनी केलाय। त्यामुळे आमच्यासारख्यांनाच विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागेल, लढावे लागेल। जो अमाप भ्रष्टाचार चाललाय आणि भाजपा भ्रष्टाचारांना आपल्या पक्षात ओढून घेतंय ते बघून दुःख होते। त्यामुळे आम्हाला वेदना होतात। हीच भाजपा भ्रष्टाचार विरोधात लढायची का असा सवाल त्यांनी विचारलाय। तसेच ज्या लोकांना राजकारणातून उचलून फेकून द्यायला हवे अशा लोकांना देवेंद्र फडणवीस मोठे करतायत अशी माझ्या मनात शंका आहे। जरांगेबद्दल म्हटलं जातं की ते एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरून करतात, तसं मी देखील ऐकलं, परंतु मला तसं वाटत नाही। आज लढायचे झाले तर कोणाविरोधातही लढले तरी त्यामागे बनावट कट रचला जातो। पूर्वी मी खडसें विरोधात, सिंचन घोटाळ्याविरोधात लढले तेव्हा मी फडणवीसांसाठी लढतंय असं लोक म्हणायचे, पण आज मी फडणवीसांविरोधात लढले तर पुन्हा लोक तर्कवितर्क लावतात असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले आहे।